नक्कीच वर्षा, काल भारतीय जनता पार्टीची दुसरी यादी जी आहे लोकसभा उमेदवारांची ती जाहीर झालेली आणि एकंदर आपल्यासोबत स्वतः खासदार गोपाळ शेट्टी आहेत. सर, खूप सारं स्वागत तुमचं लोकशाही मराठीमध्ये. सर, कालच भारतीय जनता पार्टीची दुसरी यादी जी आहे उमेदवारांची जाहीर झाली, त्यामध्ये गोपाळ शेट्टी हे नाव पाहायला मिळालं नाही आणि कुठेतरी एक संपूर्ण संभ्रम वाढला आणि कुठेतरी धक्कातंत्र पूर्ण भाजपने वापरलं. तुमची पहिली प्रतिक्रिया, गोपाळ शेट्टी हे नाव नसल्याची कारणं काय असतील आणि काय तुम्ही कसं पाहता याकडे? नाही, तर तुमची चूक दुरुस्त करतो. पहिल्यांदा गोपाळ शेट्टी नाव यादीमध्ये पाहायला नाही मिळालं असं नाही आहे, तर गोपाळ शेट्टींची तिकीट कापली हे यादीमध्ये पाहायला मिळालं. तर त्याचा आपण स्वागत करूया आणि काम करत राहायचं. पक्षाने खूप काय दिलं इतक्या वर्षात. पक्षाने जेवढा दिला तेवढा मी रिटर्न देऊ शकलो नाही, म्हणून मी काम करणार. लोकांनी जेवढी मतदान केले आहे तेवढा मी त्यांना परत देऊ शकलो नाही, म्हणून मी काम करणार. आणि मी कालच म्हटलं, आता मी मोकळा झालो आहे. काही सामान्य माणसांचे प्रश्न बोलत असताना काही बंधनं असतात. कधी कधी काही जनप्रतिनिधी आमच्याबरोबर काम करणारे लोकही लोकांना हैराण परेशान सतवतात, तर बोलता येत नाही. तर आता एक त्यांच्यावरती अंकुश राहील का गोपाळ शेट्टी आहेत म्हणून. गरिबांचं हित जपवण्याचा सोडून गरिबांना हैराण परेशान करण्याचा धंदा करतात. 10-15 वर्ष SRIचा प्रोजेक्ट पुढे जात नाही. तिकडचा स्थानिक नेत्याला पैसे पाहिजे, एवढी निवडून आलेल्या लोकांना पैसे पाहिजे, ऑफिसरांना पैसे पाहिजे, कोणीही भांडत नाही. पगडीचे बिल्डिंग कांदिवली, बोरीवली, दहिसर, मालाडमध्ये अनेक तुटलेले आहेत. हजारो लोक बेघर झालेले आहेत, ज्यांचं हक्काचं घर हातातून गेलं. आणि ही सिस्टम काहीच करत नाही. मला तिकीट माझं कापलं म्हणून बोलत नाही, तर मी पत्रव्यवहार केलेले आहे आणि ह्यापूर्वी अनेक बाईट रिलीज केलेले आहेत. आता मी जोरात लागणार त्याच्या कामाच्या मागे. आणि आता पुन्हा एकदा सांगतो, काय बंधनमुक्त करायला एक खासदार म्हणून एक लेवल मेंटेन करावा लागत होता. मी तरीसुद्धा कधी कधी लेवल सोडून बोलत होतो, करत होतो. परंतु थोडं आता अधिक करण्याची संधी मला पक्षाने दिली, त्याबद्दल नक्कीच पक्षाचा आभार मानला पाहिजे. पण तुमचे कार्यकर्ते आहेत, तुमचे अनेक समर्थक आहेत, त्यांची इच्छा अजूनही आहे की तुम्ही पुन्हा एकदा खासदार व्हावं. त्यासाठी मग कुठे पुढील नियोजन काही करणार आहात का? म्हणजे अपक्ष लढणार आहात का? किंवा पुन्हा एकदा पक्षाकडे त्याच्यापैकी मागणी करणार आहात का? किंवा नवीन जबाबदारी स्वीकारणार आहात का? गोपाळ शेट्टींच्या बाबतीत एक तर पक्ष कार्यकर्ते कोणाचेच नसतात. आम्ही गँग नाही चालवत, आम्ही पक्ष चालवतो आणि पक्षाच्या विचारधारणेने कार्यकर्ते जुडलेले असतात. नक्की लोकशाही आहे, प्रत्येक माणसाला स्वतःचा एक विचार आहे. कधी अशा प्रकारचा निर्णय झाला तर काही कार्यकर्ते काही काळ नाराज होतात, परंतु त्यांना समजूत करून परत पक्षात कामाला लावणं हे नेतृत्वाचं काम आहे आणि ते मी नक्की करणार. दुसरं तुम्ही सांगा, दुसऱ्या पक्षाभिक्षामध्ये जायचं कधी स्वप्नामध्ये पण विचार आला तर त्याच्यानंतर मी झोपणारच नाही. हां, रात्री 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता जर स्वप्नात पण आला तर मग झोपणार नाही, उठून बसेन. हा गोपाळ शेट्टी आहे. तुम्ही म्हणता की बंधन, माझा जो गुडविल इतक्या वर्षाचा जनतेने आणि पक्षाने दिला आहे, ते ह्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी मी खपवणार नाही आहे. काय आहे तिकीट म्हणजे काय? मी ज्या पद्धतीने काम केलं, मग आव्हान महाराष्ट्र सरकारला, केंद्र सरकारला, ED, CBI जे काही यंत्रणा आहेत, चौकशी करावं. 31 वर्षाचा ट्रॅप रेकॉर्ड, 31 वर्षाचा, छाती ठोकून गोळतो. कारण मी आता स्वतंत्र झाला. माझी प्रतिष्ठा, माझी निष्ठा, माझ्या घरदारांच्या लोकांची मान मर्यादा, अब्रू हे माझं आहे. ह्याच्यावरती कोणाचा अधिकार नाही. त्यांनी काढावा. 33 वर्षाच्या प्रतिनिधित्व जीवन हे का छोटा जीवन नाही आहे. त्यांनी काढावा, एक मुद्दा काढून दाखवावा. आणि मी लोकांच्या हितासाठी काम करत गेलो आणि उद्याही लोकांच्या हितासाठी काम करण्यासाठी पद असणं हे जरुरी असतो. ते कोणासाठी? ज्यांच्यामध्ये क्षमताच नाही आहे, पोलिसांशी चुकीचं काम करणाऱ्या पोलिसांशी भांडण्यासाठी, चुकीचं काम करणाऱ्या शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर भांडण्यासाठी क्षमता नसेल, त्यांना एक पद, मी आमदार आहे, मी खासदार आहे, कळत नाही का? मी गोपाळ शेट्टी आहे. कालही गोपाळ शेट्टी होतो, आजही गोपाळ शेट्टी आणि उद्याही गोपाळ शेट्टी राहणार. तर कुठल्याही पक्षाभिक्षामध्ये काही नाही. पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणायचं. माझ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची एक इच्छा होती का आमचा खासदार मंत्री व्हायला पाहिजे, तर मंत्री असलेला खासदार आला. ह्याच्यापेक्षा मोठी भाग्य काय उत्तर मुंबईच्या कार्यकर्त्यांची असू शकते? तुम्ही म्हणता की बंधनातून मुक्त केलं आणि अनेक जण आपण मागील काही जर महिने पाहिले तर अनेक जणांनी सत्तेतील पक्षामध्ये प्रवेश केला. म्हणजे अगदी काल परवा रवींद्र वायकर देखील आले. त्यांचं एकंदर म्हणणं होतं की सत्तेत पक्षामधील कामं होतात, त्यामुळे निधी मिळतो, अशा प्रकारे संपूर्ण काही गोष्टींची कारणं त्यांनी दिली. पुन्हा एकदा खासदारकी नसल्यामुळे कारणाने या कामाला देखील तुम्ही काहीचा चाप बसू शकतो किंवा अशा प्रकारची काही शक्यता आहे. कसं पाहता याकडे? मग अजिबात नाही. उत्तर मुंबई आणि उत्तर मुंबईतल्या लोकांचं प्रेम गोपाळ शेट्टीवरती किती आहे हे मी येणाऱ्या काळात दाखवीन.
मी माझ्या 33 वर्षाच्या कारकिर्दीत कधी कोणाकडनं पैसे डोनेशन संस्थेसाठी पण मागितलं नाही. पक्षासाठी ज्यावेळी लागला त्यावेळी ओपन होता ते सगळं. परंतु असं कधीच ऑन दी कॉन्ट्ररी काम केल्यानंतर काही लोक मदत करायला येत होते, त्यांच्याकडनं पण नाकारलेलं आहे. तर आवश्यकता पैशाचीच वाटली तर पैशाचा ही व्यवस्था करणार आणि लोकांचं काम थांबून देणार नाही आणि त्याची आवश्यकता पडणारच नाही. कारण पियुष गोयलसारखे एक सक्षम मंत्री आणि केंद्रात मोदीजी अमित शहाजींच्या नंतर गडकरीजींच्या नंतर त्यांचा नंबर येतो, तर पैशाची कमी पडणार नाही. आणि जर पडलं तर मग लोकांनी परमेश्वराच्या नंतर गोपाल शेट्टींची आठवण काढावी. आय विल बी ऑन द जॉब. काल रात्री देखील तुमची भेट स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. मनधरणी करण्याचा काही प्रयत्न केला का? चर्चा अशा प्रकारे रंगत आहे, त्यामुळे गोपाल शेट्टी नाराज आहेत म्हणून फडणवीस आले, अशा प्रकारे देखील चर्चा आहेत. कसं पाहता, नाराज आहेत का? आणि काल बैठकीत काय झालं, काल चर्चेत काय झालं? अजिबात नाही. कारण पक्षामध्ये जे नेते मला जवळून ओळखतात, नक्कीच नितीन गडकरीजींचं नाव घेईन, देवेंद्रजी, हे सर्व जे नेते आहेत ते गोपाल शेट्टीने एकदम जवळून ओळखतात. किती जवळून ओळखतात तर माझ्या पक्षातले जे माझ्या जिल्ह्यातले आमदार आहेत ते मला जितके जवळून ओळखत नाही तितके जवळून देवेंद्रजी मला ओळखतात. कारण ते इतक्या मोठ्यावरती पदावरती काम करत असताना गोपाल शेट्टी काय मतदारसंघात काम करतो, योगेश सागर काय करतो, अतुल भातखळकर काय करतात, सुनील राणे काय करतात, मनीषाताई काय करतात, ह्या सर्व त्यांच्याकडे रिपोर्ट असतो, डाटा असतो. महाराष्ट्र सरकार म्हणजे काय छोटी गोष्ट नाही आहे, सर्व त्यांच्याकडे डेटा असतो. आणि म्हणून तर मालाडच्या कार्यक्रमामध्ये येऊन देवेंद्रजी सांगतात गोपाल शेट्टी आम आदमी का सांसद आहे. बोरेलीच्या दैसाच्या कार्यक्रमात येऊन मग देवेंद्रजी सांगतात गोपाल शेट्टी लढणारा भिडणारा सांसद आहे. म्हणजे लढणारा भिडणारा हा किती एक महत्त्वाचा शब्द आहे. एका मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारच्या शब्दाचा वापर करणं म्हणजे ते गोपाल शेट्टीला किती जवळून ओळखतात त्याचं तो एक उदाहरण आहे, एक्झाम्पल आहे. आणि म्हणून मनधरणी वगैरे काही नाही आहे. गोपाल शेट्टीसारख्याला इतका सर्व पक्षाने आणि लोकांनी दिल्यानंतर जर मला समजूत घालून मी काहीतरी आणखीन काहीतरी पक्षासाठी मोठा करीन अशातला एवढा काय माझ्याकडे पॉवर नाही आहे. आय एम ए कॉमन मॅन, आय एम ए सिम्पल पर्सन. माझी जी काही ताकद आहे ती प्रामाणिकता आणि परिश्रम हे करण्याची ताकद आहे. मी एखादा आव्हान करीन तर असा होईल आणि एखादा आव्हान करीन तर तसा होईल, अजिबात नाही. परमेश्वराने येणाऱ्या काळातही तो दिवस माझ्या नशिबात आणू नये. बरं, पण गोपाळ शेट्टी यांची ओळख मी धडाडीचे खासदार अशा प्रकारे ओळख, तुम्ही स्वतःही त्याचा तर अनेकदा उल्लेख केला आहे, तरीही तिकीट कापली म्हणजे कसं पाहता याकडे? का, कारण काय असेल तिकीट कापण्याची? अनेक लोकांचे तिकीट कापले जातात. ज्यावेळी पक्षाने 1992ला पहिल्यांदा तिकीट दिलं त्यावेळी मला कुठल्याही रिपोर्टरने विचारलं नाही तुम्हाला का तिकीट दिलं म्हणून. तर उत्तर त्या दिवशी नव्हतं आणि उत्तर आजही नाही आहे. अनेक लोकांचे तिकीट कापले जातात. कधी कधी प्लस मायनस गोष्टीसाठी कापले जातात. जर तुमची फारच आग्रह आहे तर ज्यांनी कापलं त्यांना मी विनंती करेन तुमच्या टी व्हीच्या माध्यमातून त्यांनी ते जाहीर करावं करून. कारण मला माहीत नाही ना काय ते, त्यांनी ते जाहीर करावं म्हणून लोकांना कळेल. जर 99 चांगले काम गोपाल शेट्टींचं सर्वांना माहिती असेल आणि एखादा असा काम जे सरकारी यंत्रणेला माहिती असतं ते त्यांनी जाहीर केलं तर बरं होईल. येणाऱ्या काळामध्ये लोक आणखीन सावधगिरीने काम करतील. लोकांसाठी बरं होईल ते. एकंदर जर पाहिलं तर कुठेतरी अनेक खासदारांची तिकीट कापलेली आहे, विद्यमान खासदार जे आहेत. धक्का तंत्र वापरलं, तुम्हाला हे अपेक्षित होतं का? तुम्हाला याचा धक्का बसला का? कसं पाहता? मला धक्का बसला असं मी काल इथे बसलो नसतो. मला सकाळी काल कळलं. मी नेस्कोला एका ओपनिंगला जात होतो एक्झिबिशनचं. दुसरा कोण प्रतिनिधी असतं तर घरी परत आला असतं. मी गेलो पुढे आणि त्यानंतर मला आशिष शेलारांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं मला भेटायचं, कुठे भेटता येईल. तर मी इतके वर्ष राजकारण करतो, मला कळतो ना. जर मला तिकीट द्यायचं असतं तर भेटण्याचा प्रश्नच नव्हता, संध्याकाळी डिक्लेअर झाला असता. तर तिकीट द्यायचं नाही म्हणून त्यांनी मला सांगितलं की मला भेटायचं आहे म्हणून. मी बोललो मी येतो बँड्राला, तुमच्या ऑफिसला येतो. कारण ते माझे अध्यक्ष आहेत, माझ्या वयाने छोटे असले, माझ्याशी ते ज्युनियर आहेत. जरी अध्यक्षपद हा मोठा पद आहे ना, तर मी त्यांना घरी या बोलण्यापेक्षा मी बोललो मी येतो ऑफिसला. मी गेलो, चर्चा वगैरे केली. त्यानंतर आम्ही जेवलो त्यांच्याबरोबर. जर मला धक्का बसला तर मी जेवलोच नसतो. म्हणजे तुम्हाला काहीसा अंदाज होता या गोष्टींचा? परमेश्वरी ज्ञान होतं, 100% होता. कारण मी 4 माझे प्रकल्प मोठे मोठे उद्घाटन केले.
त्या प्रकल्पाच्या भाषणामध्ये मी सांगितलं मला माझ्या मुलाबाळांसाठी बरोबर जरा घरात बसून द्या मला. हे मी भाषणामध्ये टेप आहे हां रिलीज करीन पहिलं कारण ते पब्लिकमध्ये आहे. मी आधीच सांगितलेलं. आणि परमेश्वरी काय म्हणू आपण त्याला तो शब्द मला आता येत नाही तोंडी. मला संकेत मिळाले संकेत मिळाले आणि आताही मला संकेत प्राप्त होत आहेत का गोपाल शेट्टी तू पहिल्यापेक्षा जास्त जोराने आणि जोमाने काम करशील. मी जोराने जोमाने काम करणार पण नेमकी दिशा कोणती असेल आता. धक्का बिक्का असं तिकीट गेल्यानंतर कोणाला भीती वाटते ज्यांची 4 पापं असतात. अरे आता काय होईल हां ज्यांना पैसा कमवायचा आहे अरे आता काय होईल त्यांना भीती वाटते है ना. गोपाल शेट्टीचा खुला किताब आहे. सकाळी उठायचं दिवसभर काम करायचं संध्याकाळी घरी जायचं. बरं अनेक जणांचे तिकीटे कापलेले आहेत म्हणजे अगदी मनोज कोटक असतील तुम्ही असाल मुंबईतील त्यानंतर पंकजा मुंडे यांना त्यांच्या बहिणीचं प्रीतम मुंडेचं तिकीट कापून देण्यात मिळालेलं आहे. अशा प्रकारे अनेक उदाहरणं आहेत. कसं पाहता धक्कातंत्र पुन्हा एकदा तेच आहे धक्कातंत्र त्यांच्याही बाबतीत तेच आहे का किंवा कसं पाहता. नाही धक्कातंत्राचं मला पंकजा मुंडेला तिकीट मिळालं प्रीतमला 10 वर्ष दिलं संधी आणि परत त्याच घरामध्ये दिलं आणि पंकजा ला न्याय मिळाला असं आपण म्हणूया. परंतु प्रीतमवरती अन्याय झाला असं परत म्हणता येणार नाही कारण एकदम नवीन आणि 10 वर्ष खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली. मनोजला दुसऱ्यांदा द्यायला पाहिजे असं माझंही मत आहे. परंतु पक्षाने काहीतरी चांगला विचार केला असेल ना. पक्षाने काहीतरी चांगला विचार केला असेल तर त्या चांगल्यामध्ये आपण कशाला खोड घालायचं. बरं तुम्हाला जेव्हा असं कळलं की तुमची तिकीट कापलेली आणि पियुष गोयल यांना तिकीट जाहीर आलेले आहे तुमची आणि पियुष गोयल यांची चर्चा झाली का तुमची फोनवरनं किंवा भेटून किंवा काय. संध्याकाळी त्यांचा फोन आला. मी त्यांना सांगितलं त्याच्या अगोदर मी आशिष शेलारांना बोललो. आता तिकीट कालच डिक्लेअर होणार ते मला माहीत नव्हतं परंतु मी आशिष शेलारांना बोललो त्यांना घरी येऊन भेटायला सांगा म्हणजे थोडा बरं वाटेल ना. एक नैतिकता असते है ना. एक नैतिक आहे कारण मी असा माणूस आहे का मला पक्षाने BSTमध्ये कॉर्पोरेशनमध्ये स्टँडिंग कमिटी इम्प्रूव्हमेंट कमिटी BST कमिटी हे 3 महत्त्वाच्या कमिटीमध्ये चेअरमॅन पदावर काम करण्यासाठी सांगितलं. मी नाही म्हटलं कारण मी एक गरिबीतून आलेलो माणूस आहे. मला कुठेही पैशाचा गालबोट लागेल तर मला ते आवडणार नव्हतं. मी नाही झालो. मग नंतर तिसऱ्यांदा मला इम्प्रूव्हमेंट कमिटीचा चेअरमॅन व्हायला सांगितलं. मी त्याच्यात मेंबर नव्हतो. माझ्या पक्षातले तिकडे मेंबर आहेत आणि मी बाहेरून जाऊन तिकडे चेअरमॅन होणं मी बोला हे माझ्या नीतिमूल्याला पटत नाही बसत नाही त्यामुळे मी नाही होणार म्हणून. तर मी अशा प्रकारचा जीवनामध्ये निर्णय घेतलेला माणूस आहे. तर माझ्यासाठी ह्या सर्व गोष्टी खूप छोट्या आहेत. गोपाल शेट्टीला जे सन्मान कार्यकर्त्याने आणि जनतेने मताद्वारे दिलं त्याच्यासमोर एक खासदारपद किंवा ह्याच्यापेक्षा कुठलाही मत खूप छोटा आहे खूप छोटा आहे. पुन्हा एकदा तेच प्रश्न विचारतो अनेक कार्यकर्ते नाराज असतील त्या नाराज कार्यकर्त्यांना तुम्ही काय सांगाल नेता म्हणून. माझी जबाबदारी आहे सर्व नाराज करते. मी बोललो ना कार्यकर्ते अशा वेळी नाराज होतात आणि बिलकुल नाराजही नाही झाले तर मग जी व्यवस्था जेवढी खराब झाली त्यापेक्षा खराब येणाऱ्या काळामध्ये होईल. म्हणून एक रिॲक्शन द्यायला पाहिजे कार्यकर्त्यांनी पण त्याला एक मर्यादा असते 2 दिवस 4 दिवस त्यानंतर सर्व ठीकठाक होऊन जाईल आणि पुन्हा कार्यकर्ते कामाला लागतील. आणि उत्तर मुंबई आणि बोरिवलीतले कार्यकर्ते म्हणजे बोरिवलीतच थोडा मला लक्ष द्यावं लागेल. बाकी आमचे सर्व आमदार बलाढ्य आहेत. बलाढ्य ह्या शब्दाचा वापर मी करतो. पियुष गोयल यांच्या प्रचारामध्ये गोपाल शेट्टी सहभागी होतील का त्यांचा प्रचार करणार का आणि कसं पाहताय आगामी प्रचाराकडे. कालच बोललो पियुष गोयल आज संध्याकाळी रेल्वे स्टेशनला येतील. मी त्यांना रिसिव्ह करायला जाईन आणि निवडणुकीच्या दिवशी मतदान ज्यावेळी संपेल त्या क्षणापर्यंत गोपाल शेट्टी पियुष गोयल यांसाठी काम करणार त्यानंतर पक्ष आणि लोकांसाठी काम करणार. ओके धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद. अशा प्रकारे गोपाल शेट्टी यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं देत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि आगामी काळात पियुष गोयल यांच्या प्रचारात देखील सहभागी होणार अशा प्रकारे त्यांनी देखील भूमिका स्पष्ट केलेली आहे. अगदी वर्षा. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.